अश्वपूर्वामृतमध्यामस्त्यनाद प्रबोधिनीं श्रियं देवीमुपहवये श्रीर्मा देवी च सदां तांसो स्मितां हिरण्यप्राकारां भारद्राञ्ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णान्तां विहोपहवये श्रियं चन्द्रां प्रभासां यशदाज्वलन्तीं श्रियं लोके देवतुष्टामुदारां दां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये लक्ष्मीर्मेण सदां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोति जातो वनस्पति स्तव वृक्षोत बिल्पः तस्य फलानि तपसानुदन्तु भाजान्तराय विद्युत जर का सोडली तर पाणी हे विद्युत वाहन करणार आहे. इकडे तिकडे वीज जाऊ शकते पाण्यामधून. त्यानंतर पाणी हे तापू शकतं म्हणजे उष्णतेचा संस्कार ते स्वीकारणार आहे म्हणजे अग्नितत्वाला ते स्वीकारणार आहे. मूलतः पाण्याचा स्वभाव अत्यंत थंड आहे. जर का आपण ते तापवलं तर तापतं, आपण थंड केलं तर ते थंड होतं, अन्यथा ते नॉर्मल टेम्परेचरला असतं. काय समानता हा एक त्याच्यामध्ये गुणधर्म आहे. या सगळ्याचा विचार करून मंत्रांच्या माध्यमातून जी विद्युत आहे, जे मंत्रांच्या मध्ये जे तत्व आहे, जी शक्ती आहे, त्या शक्तीने भरलेलं पाणी त्या देवतेला घालणं याचंच नाव अभिषेक. याचंच नाव अभिषेक. आपण जो देवाला अभिषेक करतो की नाही घरी, शेवटी आपण काय करतो, त्या पाण्याची धार त्या देवाच्या डोक्यावरती धरलेली असते. शंकरांच्या मंदिरामध्ये आपण जर काय गेलं तर आपल्याला दिसतं की अभिषेक पात्र चांगलेलं असतं, त्यातनं थेंब थेंब पाणी सतत त्या पिंडीवरती पडत असतं. आणि मग तिथे ज्यांना रुद्र येते ते रुद्र म्हणतात, जे काही शंकराचं स्तोत्र येते ते स्तोत्र म्हणतात. थोडक्यात म्हणजे त्या मंत्रांमधून बाहेर पडणारी जी विद्युत आहे ही विद्युत पकडण्याचं काम ते. आणि अभिषेकाचं महत्व असं सांगितलं की अभिषेकात आत्मशुद्धी. कोणत्याही देवाचं देवत्व शुद्धीकरण जर का करायचं असेल तर देवतेवरती अभिषेक करा, त्यातलं देवत्व वाढेल असं सांगितलेलं आहे. म्हणून या ठिकाणी जलादिवास करताना जी सूक्त सांगितली गेली, या सगळ्या सूक्तांचा परिणाम त्या पाण्यावरती होतो आणि असं पाणी त्या देवाला घातलं जातं किंवा अशा पाण्यावरला संस्कार त्या मूर्तीमध्ये आणला जातो. याचं नाव आहे जलादिवास. आता हा जलादिवास झाल्यानंतर त्या मूर्तीवरचं आपल्याला वस्त्र काढलं जाणार आहे आणि त्यानंतर अग्निउत्तारण नावाचा विधी या ठिकाणी संपन्न होणार आहे. अग्नी आणि उत्तारण याचा अर्थ असा आहे की अग्नीचा जो दोष त्या मूर्तीच्या ठिकाणी राहिलेला आहे तो अग्नीचा दोष पूर्णपणे निघून गेला पाहिजे. कसा अग्नीचा दोष उत्पन्न होतो तर ज्या वेळेला शस्त्राच्या साह्याने मूर्ती घडवत असताना मूर्तीचे अवयव कोरतो, पायापासून मस्तकापर्यंत ती मूर्ती चिन्ही आणि हातोडी घेऊन तो घडवत असतो, त्यावेळेला हातोडीचे आणि चिन्हीचे जसे घाव त्याच्यावरती बसतात तसं दगडावरती ती चिन्ही घासली गेल्यानंतर तिच्या अवयवांच्या ठिकाणी अग्नी उत्पन्न होतो, म्हणजे ठिणग्या उडतात तिथे. तर त्या ठिणग्या ज्या उडालेल्या असतात ते अग्नी आहे. आणि जेव्हा देवत्व त्या ठिकाणी येत असतात तेव्हा हा अग्नीचा जो दोष आहे, शास्त्रकारांचं असं म्हणणं आहे की हा अग्नीचा दोष त्या मूर्तीच्या ठिकाणी असता कामा नये, तो पूर्ण शमन झाला पाहिजे. म्हणून तुम्ही अग्नी उत्तारण करा, थोडक्यात म्हणजे अग्नीला तिथून काढून टाका आणि शुद्ध करा ती मूर्ती. आणि म्हणून हा अग्नी काढून टाकणारा जे तत्व आहे ते म्हणजे दूध आणि पाणी हे एकत्र आपण त्या मूर्तीला घातलं की अग्नी तत्वाचा दोष निघून जातो. ज्यांच्या स्वरूपे नमोस्तुते शुद्धेपि त्वत अधिष्ठाने शुद्धिं कुरुम सहस्वताम. आता हळू असं त्याच्यावरचं वस्त्र बाजूला काढा. ओम उत्तिष्ठ ब्रह्मणस्पते देवेंद्रस्त्वमेहि उपप्रेंदु मरुद सदानव इंद्र प्राशोरुभो वासचा. बाजूला ठेवून द्यायचे वस्त्र किंवा झाकणा वाटून घ्या. आता दुधाचा कलश जो आहे तो घ्या, त्याच्यात दुधाचा आहे एका तांब्यामध्ये दूध आहे. पहिले तुम्ही दुधाचा घ्या, तुम्ही परत या थाळीमध्ये पाणी घ्या. बारीक तुम्ही दुधाची धार करायची आणि तुम्ही पाण्याची धार करायची. अग्नी टंका अग्नी आतप निरासार्थम अग्निउत्तारणम करिष्ये. उदक सोडायचा. अग्नि सप्तमिते सप्तरजस्य सूक्तस्य शौचको वैश्वानर श्रेष्ठो अग्निउत्तारणे विनियोगः. धार सुरू करा, बारीक धार करायच्या दुधाची एकदम. ओम सत्यं वाचं वरंदोदादि वीरं सत्यं कर्मनिष्ठां रोदसे विचारसमंजन्नारीं वीरदोक्षं वरंदिं अपना ससमेत सुभद्रामहि रोदसी अविवेशा
एकंचोदय समचोरुद्राणी देते पुरुणी हत्यंजरद कर्णमा वाद्योनिरद हज्जरोधम अत्रिंगरमोरुषतंत्रवेदं प्रजयादिदत्तं दाद्रवीणं वीरपेश हर्षण्य सहस्रासनोति दिवि हव्यमातो दान धामानि विभृता पुत्रा उकेर ऋषयो विभयन्ते नरो यामनि वादिदासाः वयो अन्तरिक्षे वदन्त सहस्रा पर्याति गुणाम् विषयते मानुषेर्यामनुषो नोषो विजाताः गान्धर्वीं पद्यामृतस्याग्ने भृतस्य कव्यो त्रिविधानिषत्ता ब्रह्मोर्वोत्तदक्षुर्महामो वोचमोदवृत्तिं प्रावोचरितालिङ्गमिष्टमिहितर्वीणमयजस्वा ओम अग्निसत्यं वादं भरन्दात् यज्ञर्वीरं सत्यं कर्मनिष्ठाम् अग्निरोधसे विचरतमञ्जन्दग्निर्नायं वीरवृक्षं वरन्दिम् अग्निरत्नसतमिदसवद्राग्निर्महीरोधस्य अभिवेशा अग्निरेकञ्जोदय समत्वग्निर्भृतानि देदे पुरूणि अग्निरहत्यञ्जरोदकरणमावाग्निरद्योतिरोदहच्युरूदम् अग्निरतिरङ्गरमोर्षतन्तरग्निर्वैधं व्रजयासुगच्छम् अग्निरदाद्रवीण वीरवेशाग्निर्विषय सहस्रासनोति अग्निर्देवी हव्यमातोदानाग्निर्धामानि विभुरुता पुरुत्रा अग्निमुक्तेररुषो यो विभजन्ते निन्दरो यामदिवादितासाः अंग आहे, कंठ आहे, नाभी आहे, त्यानंतर जंगा आहे, जानू म्हणजे गुडघे आहेत आणि पाद अशी 12 अंग आपल्या शरीरावरती आहेत आणि म्हणून 12 वेळेला माती लावली जाते. या 12 अंगांची शुद्धीकरण या मृत्तिकेने होत असतं म्हणून 12 वेळेला माती आणि 12 वेळेला पाणी. पण ही माती सुद्धा इथे घेताना सांगितलं की तुम्ही वारुळाची माती घ्या. याचं कारण का की वारुळाची जी माती आहे ती इतकी मऊ असते की त्याच्यामध्ये खडा तुम्हाला लागणारच नाही, इतकी मऊ असते माती आणि पूर्णपणे ती त्या मुंग्यांच्या मुखातून आल्यामुळे ती स्वच्छ चाळल्यासारखी अगदी पिठापेक्षा सुद्धा मऊ ती माती असते आणि अशी ती माती तुम्ही घ्या, ती शुद्ध म्हणून सांगितलेली आहे. अशी माती त्या मूर्तीला लावा म्हणून सांगितलेलं आहे. तर त्यानुसार ही वारुळाची माती इथे सकाळी आणून आम्ही ठेवलेली होती. ती 12 वेळेला आता माती लावली जाईल आणि 12 वेळेला चांगलं पाणी घातलं जाईल. तुम्ही आता चांगलं पाणी घालायचं, तुम्ही माती लावायची. ओम तस्मारंगमावो यस्क्रियायुर्वदा भोजनयोधाजनः ओम शिवराप्रोदेवी विभानक्षणानिवेशनीय चारजन्मसप्रदाः ओम शोन्न शन्नो देवीर्विष्टया अपो बन्धुविदेय श्रीयोरविद्रवन्दनः ओम शिवनाप्रोदेवी भवानक्षणानिवेशनीय चारजन्मसप्रदाः ओम ईशानावार्याणाङ्गेन्द्रियचर्षणीनां पोयाः चामिवेशयम् ओम शिवनाप्रोदेवी भवानक्षणानिवेशनीय चारजन्मसप्रदाः ओम इदमाप प्रभ पूर्ण मूर्तीला लावा माती. ओम इदमाप प्रभोदेत किंचिदुरुदमयि यद्वाहं विदुद्रोह यद्वाशभूतानुरुदम् ओम शिवनाप्रोदेवी भवानक्षणानिवेशनी यच्छान शर्मस प्रतापेरग्रविषिञ्जामि त्वामहमराज्ञां त्वमधिराजो भवेहाम् ओम शिवनाप्रोदेवी भवानक्षणानिवेशनी यच्छान शर्मस प्रदाः ओम महान्दन्द्वामहीनां सम्राजञ्जऋणीनां देवी जनित्रिजे जनत भद्रा जनित्रिजे जनत. आपल्या शरीरामध्ये जी पंचमहाभूत आहेत त्यांची स्थान कोणती आहेत लक्षात घ्या. जे पृथ्वी तत्व आहे पादादी नाभीपर्यंत म्हणजे आपल्या तळपायापासून ते नाभीपर्यंतचा जो भाग आहे तो सगळा पृथ्वी तत्वाचा आहे. नाभीच्या वरचा जो भाग आहे किंवा नाभीच्या आसपासचा जो भाग आहे तो अपतत्वाचा भाग आहे. आपला जो जठराग्नी आहे हा अग्नी अन्न पचवण्याचं काम करतो म्हणजे तो अग्नी आहे म्हणून तेज तत्वाचा भाग तिथे आहे. आपल्या हृदयामध्ये सतत वायूचं वहन चाललेलं आहे त्यामुळे वायू तत्वाचा भाग हा आपल्या हृदयापाशी आहे आणि आपल्या खांद्यापासून ते मस्तकाचा जो भाग आहे वरचा जलतत्व हे अधिक असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये सुद्धा 72% पाणी आणि बाकीचा उरलेला भाग जो आहे तो पृथ्वी तत्वाचा जसा विश्वामध्ये आहे तसाही आपल्या शरीरामध्ये आहे. आपल्या शरीरामध्ये अपतत्वाचा भागच जास्ती आहे, पृथ्वी तत्वाचा भाग फार कमी आहे. आणि आईच्या शरीरामध्ये किंवा आईच्या पोटामध्ये जसा देह बनवला जातो किंवा जसा देह पेशींपासून तयार होतो तेव्हा पेशींपासून देह तयार व्हायला सुरुवात होताना तो पायापासून तयार होत येतो आणि मस्तकापर्यंत तो जीव तयार होतो किंवा तो देह तयार होतो आणि जो प्राण किंवा जो आत्मा किंवा जो जीवात्मा त्या शरीरामध्ये प्रविष्ट होतो आणि मग ते शरीर सचेतन होतो. जेव्हा व्यक्ती मृत होते तेव्हा तेच तत्व त्यातून बाहेर निघालेलं असतं त्यामुळे तो देह निश्चित पडलेला असतो. तर ते तत्व प्रवेश करतं ते 7व्या महिन्यामध्ये आईच्या पोटामध्ये ते तत्व प्रविष्ट होतं. पण ते प्रविष्ट होताना या ब्रह्मरंध्रामधून ते प्रविष्ट होतं आणि आपल्या ज्या कुंडलिनीचं जे मूलस्थान आहे जे आपण गणेशाचं स्थान म्हणतो मूलाधार स्थितोऽसि नित्यम असं आपण गणपतीला म्हणतो तर ते जीव तत्व या मस्तकातील ब्रह्मरंध्रातून प्रविष्ट होऊन
त्या मूलाधारापर्यंत जाऊन थांबलेलं असतं. आणि म्हणून हा सगळा देह सचेतन असतो. म्हणून डोळे पाहू शकतात, कान ऐकू शकतात, जिव्हा बोलू शकते, चव चाखू शकते. हे सगळं त्या तत्वाच्या परिणामामुळे, त्याच्या अस्तित्वामुळेच हे सगळं चालू आहे. जेव्हा त्याचं अस्तित्व शरीरातून निघून जातं तेव्हा हे अवयव कोणतेही कार्य करायला त्यांना शक्ती राहत नाही. प्रेरित पुरे प्रेरित हे ठेवायचे. त्यातला शेणाचा गोळा बघायचा. शेणाचा गोळा काय पाणी घाला, सगळा मूर्तीला लावा. ओम गंधर्वारांदरादर्शान नित्यपटांग्रेषणे ईश्वरेंद्र भूतानांतम्यो भवयेश्वर्यम्. आता थोडंसं दूध घाला. ओम आप्याय स्वसमेत देविशत समवृण्यं भवावाच सुसंगते दहि. ओम दधिकरावणो अगारिषज्जुष्णो रक्षस्य वाजनाः सर्वभिनोवकाकरत् प्रण आयुष्यतारिषता दधी. आता तू या भांड्यामध्ये तू करू नका. तूप घ्या वरच्यावर. वरच्यावर घ्या थोडस, नंतर लागेल परत आपला पोटानेच करून लागेल. ओम घृतम शुक्रमसिच्चोदिरसि तेजोसि इति घृतम देवस्य त्वा सवितो प्रसवे शुनोर्बाहुभ्यां पुष्णोत्साभ्याम् इति कुशोदकम्. आता एक पंचगव्य इथं वाटीचं ना थेंबर घाला वरते. त्यातलं थेंबर पंचगव्य घाला. तो मामो राजान मध्वरस्य रुद्रम होतारम सत्ययोजम रोधस्योः अग्निम पुरातनैतर्चिताधिरण्यरूपमवते गृणध्वम्. आता पहिल्यांदा दूध घालायचं. आता पंचामृत थोडंसं दूध घालायचं. ओम आप्याय स्वसमेत विष्णुः सोमवृण्यं भवावाच स्वस्वाहा कृतं वृषभवति हव्यं घृतस् अर्चायै नमः घृतस्नानं समर्पयामि. ओम मधुवातारुतायते मधुक्षरन्ति नवः माध्वीर्न सन्तोषधीः मधुरक्तमदोषसो मधुमत्पार्थिवङ्गजाः मधुद्यवरसनपिदा